नमस्कार. देशदूत डिजिटल संवाद कट्ट्यात आपल्या सर्वांचं स्वागत. बुधवार दिनांक 25 जून 2025 हा दिवस अत्यंत महत्वाचा भारतीय इतिहासातला. कारण या दिवशी भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने जो काळा अध्याय लिहिला गेला असं समजलं जातं, त्या आणीबाणीच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या 50 वर्षात भारतीय लोकशाही किती सुदृढ झाली किंवा त्या लोकशाहीला पुन्हा आणखी काही धोके निर्माण झाले, या सगळ्या विषयांचा उहापोह आज आपण घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आणि शांताराम चव्हाण आलेले आहेत, आणि ज्यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी आणीबाणीमध्ये समाज जागरणाचं काम केलं आहे. आपण या निमित्तानं तुमचं सर्वांचं दोघांचंही स्वागत देशदूत कट्ट्यावर. मला असं सांगा की आणीबाणी ज्यावेळेस लागली त्यावेळेस नेमकं काय झालं? आजच्या पिढीला त्याचा काही अंदाजच नाही, फक्त आणीबाणीची चर्चा होते, परंतु तुम्ही प्रत्यक्ष ते भोगलंय आणि त्याच्या विरोधात आवाजही उठवलाय. तर नेमकं काय झालं त्या काळात? त्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीला आव्हान देणारा अर्ज अलाहाबाद हायकोर्टामध्ये सुनावणी चालू होती, आणि त्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक ही रद्दबातल ठरवली. आणि ही रद्दबातल ठरवताना त्याचे जे प्रतिस्पर्धी होते, राजनारायण यांनी तो दावा दाखल केलेला होता. आणि इंदिरा गांधीची एकूणच असलेली राजकीय पंतप्रधान पद आणि सत्ता त्या एका निर्णयामुळे त्यांना सोडावी लागणार होती. परंतु ती सत्ता टिकवण्यासाठी म्हणून इंदिरा गांधींनी त्या निर्णयाचा सन्मान करण्याऐवजी तो निर्णय एक प्रकारे अवहेरला आणि देशामध्ये आणीबाणी लागू केली. ती देशामधली आणीबाणी ही अंतर्गत आणीबाणी होती. आणीबाणीचे दोन प्रकार, एक बाह्य कारणामुळे आणि एक अंतर्गत कारणामुळे. आणि ही अंतर्गत कारणामुळे आणीबाणी त्यांनी पुकारून सर्व राजकीय पक्षांच्या वर बंधनं घातली, राजकीय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्या. नंतर एकूणच जे नागरिक आहेत त्यांचे जे सप्त स्वातंत्र्य म्हणून मानले जातात त्याच्यावर निर्बंध आणण्यात आले. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरही निर्बंध घालण्यात आले. त्याचा मी थोडाफार पुढे उल्लेख करतो. म्हणजे विशेषतः मीडियाच्या दृष्टीने किंवा वर्तमानपत्रांच्या दृष्टीने हा एक महत्वाचा पर्व होता, आणि त्या महत्वाच्या पर्वाला मीडिया किंवा वर्तमानपत्र कशा पद्धतीने सामोरं गेलं हा पण एक ऐतिहासिक नोंदी आहे. खरं म्हणजे या आणीबाणी लादण्यामुळे भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये प्रचंड उलाढाल झालेले आहेत. एकूण संविधानाशी सुद्धा चर्चा त्याच्यात होते. ती चर्चा बरोबर आहे की नाही वगैरे हा माझ्यासारख्या विषय आता तरी नक्कीच नाही. आणि अनेक त्याच्यावर नंतर खलबत झालेले आहे. इंदिरा गांधींनी सत्तेचा वापर कसा केला, गैरवापर कसा केला, यातनं ती आणीबाणी सुरू झाली. आणि त्या आणीबाणीच्या अनुषंगानं जे सप्त स्वातंत्र्यावर बंधन तर आलेच, परंतु नागरिकांचे जे मूलभूत अधिकार होते त्याच्यावरही बंधन आले. व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय कुठे करायचा, व्यवसायाचा विनियोग कसा करायचा, हा त्याचा अधिकार हा सरकारने ताब्यात घेतला. माझ्यासारखा त्यावेळेस एक छोटा प्रिंटिंग प्रेस चालवत होता. त्या प्रिंटिंग प्रेसच्या माझ्या बिलातनं मला न सांगता ठेवी किंवा बचत तुमच्या काय असतील बचत योजना, त्याच्यामध्ये माझा पैसा मला न सांगता घेतला गेला. तो मला परत मिळाला. ही बाब जरी असली तरी पण हे माझ्या परवानगीशिवाय झालेलं आहे. आज जसं ईडीच्या दाढी वगैरे होतात त्या परवानगीशिवाय होतात. मला असं वाटतं या मुद्द्यावर कशी आणीबाणीची सुरुवात आहे हे इथपर्यंत आपण विचार करून नंतर त्याचा परिघ जो आहे तो खूप मोठा आहे. बरोबर, आपण नाही तो तर फार मोठाच आहे, आणि आपण किती तास बोललो तरी ते कमीच होईल असं वाटतं. तुमच्या दृष्टीनं आणीबाणी काय होती? तुम्ही नुकताच सुरुवात केली होती, कामगार चळवळीत सहभागी झाला होता, तुम्ही सरकारी कर्मचारी यांचे नेते बनला होता. तुम्हाला कशी दिसली आणीबाणी?
आम्हाच्या दृष्टीने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचं मी काम करत होतो. संघटनेच्या दृष्टीने फार घातक अशी होती, कारण बंदी झालेली होती आणि या बंदीचा विचार केल्यानंतर ही संघटना राहील की नाही या दृष्टिकोनातून आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागला. त्यामध्ये भेटीगाठीला सुद्धा बंदी होती. मग आता काय करता येईल याच्यावरती संघटना टिकावी या दृष्टिकोनातून आम्ही सांस्कृतिक मेळावे हा घेण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन सांस्कृतिक मेळावे घेतले आणि त्या मेळाव्यातनं एक तर निधी संकलनाचाही भाग होता, निधी संकलनही केलं आणि कर्मचाऱ्यांना एकजुटीने कसं वागता येईल आणि या आणीबाणीत आपण कसं वागावं जेणेकरून कुणावरही कारवाई होणार नाही या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. चव्हाण साहेब, त्या काळात तुम्ही मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला, विशेषतः समाजवादी चळवळीतल्या मंडळींनी फार मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभे केलं आणि मला असं वाटतं तुम्हाला जेल पण झाली, म्हणजे तुम्ही कारवाई पण तुमच्यावर झाली होती. तर तुम्ही कसं तोंड दिलं या सगळ्या स्वातंत्र्याच्या आलेल्या बंदीवर? तुम्ही व्यक्तिगतच नाही पण एकूण त्या काळातल्या समाजाने कसं तोंड दिलं? एक तर मुख्य म्हणजे काँग्रेस व्यतिरिक्त हे सर्व राजकीय जे पक्ष होते हे आणीबाणीच्या विरोधामध्ये होते. त्यांच्या प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू होत्या. विशेषतः समाजवादी चळवळीशी मी त्याच्याशी जवळपास होतो. समाजवादी चळवळीतले अगदी मृणाल गोळे, पन्नालाल सुराणा, नानासाहेब गोरे, S.M. जोशी, खूप मोठी नावं आहेत, हे खूप मोठे लोक आहेत, बाबा आढाव वगैरे पासून सगळे. तर आणीबाणीच्या विरोधामध्ये जे जे करता येईल ते केले. आणीबाणीच्या विरोधामध्ये जाहीर सत्याग्रह झाले, आणीबाणीच्या विरुद्ध गुप्त पत्रक छापणं झाले, आणीबाणीच्या विरोधामध्ये भूमिगत राहून म्हणजे मृणालताई गोळे आणि पन्नालाल सुराणा हे अनेक काळापर्यंत भूमिगत होते. त्याचबरोबर मधुलिमय सारखे संसदपटू हे त्यांना सर्व अगोदर जेल झाली. जेलमध्ये राहून एकूणच आणीबाणीमध्ये वातावरण तयार करणं, बोलणं किंवा कार्यकर्त्यांमध्ये पोच करणं याला कुठला तरी दुवा लागतो आणि मग गुप्तपत्रक हे त्यांचे पोचवणं. त्यावेळेस खरं म्हटलं तर मी आणीबाणी लागेपर्यंत काही राजकीय काम करत नव्हतो. पण माझा प्रिंटिंग प्रेस होता आणि मी लहानपणापासून राष्ट्रसंवादाच्या विचाराने वाढलेलो आहे. म्हणून मी माझ्या एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे मी त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये ओढला गेलेलो आहे. मग सुरुवातीला काय आहे की कैद्यांमध्ये राजबंदी जे होते त्यांना मदत करणं वगैरे स्थानिक पातळीवर चालूच होतं. पण पत्रक छापणं, पत्रक पोचवणं, म्हणजे मला असं आठवतं की अनेक पत्रक मी छापलेले आहेत आणि त्यावेळेस असं होतं एकदा पत्रक छापल्यानंतर मी माझ्या जवळ त्याची कॉपी पण ठेवत नव्हतो. कारण त्याच्यामध्ये मी जर पत्रक छापतोय किंवा माझ्याकडे पत्रक आहे म्हणून मला सुद्धा ताबडतोब अटक झाली असते. प्रत्यक्षात मला अटक झालेली नाही, पण हे पत्रक छापण्याचे काम मी भरपूर केलेले. आता हे छापण्याच्या कामाचं थोडस उदाहरण द्यायचं झालं तर की मी पत्रक छापतोय हे असं जवळपास भारतभरामधल्या लोकांना माहिती झालं होतं. जे चळवळीमधल्या पोलिसांपर्यंत ते काही पोहोचलेलं नव्हतं. आणि माझ्या प्रेसमध्ये सर्वोदय कैनाड आश्रमाचे वसंत नारगोलकर म्हणून जे आहेत ते जयप्रकाश नारायणच्या सान्निध्यात होते, जवळपासचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी एक पुस्तक लिहितोय इंग्रजीमध्ये, जयप्रकाशजी विंडिकेटेड, आणि त्याचा एक हिंदी अनुवाद केला होता, जयप्रकाशजीने कहा ही था. हे दोन पुस्तकं त्यांच्या अहमदाबादला छपाई चालू होती आणि त्या अहमदाबादच्या छपाईमध्ये त्या प्रेसवर धाड पडली आणि त्यांच्यामध्ये सगळं त्यांचं साहित्य जप्त करून घेण्यात आलं. त्याच्यात त्यांनी लढा दिला, नंतर ते सुटले, परंतु ते पुस्तक छापायचं होतं आणि ते माझ्यापर्यंत पोहोचले. त्या काळात मी माझ्या 10-15च्या ट्रेडलवर, प्रेस व्यावसायिकांना माहित आहे 10-15चं ट्रेडल म्हणजे फार छोट, रात्रभर काही कंपोजिटरना विश्वासात घेऊन जवळपास 100 पानाचं जयप्रकाशजीने कहा था असं पुस्तक मी छापून घेतलं.
ते सगळं काम मी रात्री करायचं. योगायोगाने माझा प्रेस अशा ठिकाणी होता की तिथे कोणाचा संपर्क रात्री नसायचा, मंदिरामध्ये होता असल्यामुळे. आणि ते पुस्तक मी जेव्हा छापलं तेव्हा मी सहजच अशी इच्छा प्रकट केली की हे पुस्तक एक कॉपी माझ्या हातनं जयप्रकाशजींना द्यावे अशी माझी इच्छा आहे. जयप्रकाशजी त्यावेळेस मुंबईमध्ये त्यांच्या ट्रीटमेंटसाठी डायलिसिसचे जे होतं जसराज जसलोक मध्ये तिथून ते आपल्या इंडियन एक्सप्रेसचं जे पेंट हाऊस आहे, त्या इंडियन एक्सप्रेसचे मालक गोयंका त्यांच्या पेंट हाऊस मध्ये मुक्कामी असायचे. आणि मोठ्या मुश्किलीनं जमवून आणलं. इथून मी एसटीने प्रवास करत त्या शेवटच्या 10-15 कॉपी घाई गर्दीत बाइंडिंग करून त्यांच्यापर्यंत मी पोहोचलो. पण मध्येच आमच्या एसटीचा बेल्ट तुटला. ती एसटी परत आली. मी जाईपर्यंत 12 वाजून गेले होते. तरी पण जॉर्ज म्हणून त्यांचा जो पीए होता, हे सगळ्यांना माहिती आहे जॉर्ज वगैरे नाव, त्यांनी मला थांबवून घेतलं त्यांच्या पेंट हाऊस मध्ये. म्हणजे माझ्या जीवनाच्या दृष्टीने हा एक अमोल असा क्षण आहे की शेजारच्या रूम मध्ये अंधेरे में एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश आम्ही घोषणा द्यायचो. ते जयप्रकाशजी पहुडलेले होते, झोपलेले होते. त्याच्या शेजारच्या खोलीमध्ये नाशिकचा एक साधा प्रिंटर एक कॉपी घेऊन त्यांची वाट बघत होतो. पहाटे 5 वाजता मला त्यांच्या पीएने उठवलं की आता जयप्रकाशजींना सांताक्रूजला जायचंय, तुम्ही लवकर आवरा आणि त्यांना तुम्ही काय करायचं. त्या क्षणी मला जयप्रकाशजींनी बोलवलं. जयप्रकाशजी असे पलंगावर पहुडलेले होते आणि ते आजारीच होते, पण त्यांनी त्यांच्या अगदी पलंगाला लागून मी बसलो. मी असा बसलो, माझं पुस्तक त्यांच्या हातात दिलं. त्यांनी मला बघितलं आणि त्याच्यावर मला म्हणलं क्या इसके ऊपर कोई बयान है क्या. तर मी त्यांना सांगितलं अब तक तो नहीं है, शायद आगे कुछ हो सकता है. तर त्यांनी म्हणले बहुत अच्छा काम किया. मी त्यांना म्हटलं आपका कुछ संदेश है इसके ऊपर लिखे, आप एक कॉपी रख लीजिए और एक कॉपी मुझे चाहिए. त्यांनी त्याप्रमाणे माझ्या कॉपीवर लिहून दिलं अगदी व्यवस्थितपणे. ती कॉपी मी अजून जतन करून ठेवलेली आहे. एकदा ती महापुरात भिजली पण पुन्हा सुकवली, ती अजूनही ठेवलेली आहे. तुमचा काही अनुभव असा या संदर्भात, जसा शांताराम चव्हाणांनी सांगितला, फारच टची आणि भावनिक अनुभव आहे तो. नाही, त्या काळामध्ये आम्हाला आमच्या रेखा सीमित होत्या, सर्वहित आणि सरकारी नोकरी म्हणून. तरी पण आम्हाला जेवढं समाजामध्ये जाऊन जागृती करायची होती तेवढी त्याप्रमाणे आम्ही केलं. आणि पत्रकवी वाटण्याचं कामही केलं, पण ते सगळ्यात छुपे रीतीने, कुठे आम्ही सापडू नये, कारण पोलिसांशी आमचा संबंध येत होता आणि कुठे अडकू नये. परंतु काही संघटनांना जी बंदी होती, विशेषतः RSSच्या लोकांना, तेही सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांच्याकडे काही धागेदोरे असेल, ते धागेदोरे जे पुस्तकं वगैरे असेल, ती पुस्तकं मित्र म्हणून माझ्या घरामध्ये सुद्धा आणून ठेवलेली होती. आणि मला घरात असं म्हटलं तर ते सुटतील आणि तुला पकडतील, पण तू माझा विश्वास होता की माझ्याकडे कोणी येऊ शकणार नाही. त्या विश्वासाने तशीही ते खरं म्हणजे मदत म्हणण्यापेक्षा तर काय म्हणावं त्या क्षणाला आठवत नाही, पण तो एक केलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमची एकजूट फार महत्व ठेवली होती आणि या एकजुटीचा परिणाम संघटना अधिक बळकट करण्यामध्ये झाला. आणि त्यामध्ये आम्ही 78ला जो सगळ्यात मोठा संप आम्ही करू शकलो, त्या संपाला निश्चितपणे त्याचा फायदा झालेला आहे. दुसरी गोष्ट, शासन यंत्रणेमध्ये भीतीपोटी का होईना आम्ही बरोबर वेळेवर जायचं, वेळेवर राहायचं आणि जे काही आम्हाला काम दिलं असेल ते तातडीने करण्याची, म्हणजे आपण म्हणतो आता असं होतं की माणसं येतात तरी आम्ही काम करत नाही, अशी जी आमची छाप झालेली आहे, तशी त्या काळामध्ये नव्हताना भीतीपोटी का होईना पण ते कामं लवकर व्हायला लागली. मी असं म्हणत नाही की आणीबाणी फार चांगली होती, कारण सगळं स्वातंत्र्य गेलं होतं. आणि त्याच्यापेक्षाही त्यांनी एक नवीन आम्हाला शिकवलं, परिस्थितीवर कसं परिवर्तन करता येईल आणि त्या परिवर्तनामध्ये आम्ही वाढत.
आता आणीबाणी कुठूनही आता म्हणजे आणीबाणी लादली त्याला आपण 50 वर्ष झालं म्हटलं, तर ह्या 50 वर्षात भारतीय लोकशाही किती प्रगल्भ झाली असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही आता सगळाच काळ बघितलेला आहे, त्यानंतरच्या काळात आणीबाणीनंतर तुम्ही प्रत्यक्ष समाजवादी चळवळीत सहभागी झालात, बरंच काम केलं. आजची पिढी कशी आहेत आणि त्यातून आपण काही शिकलो का, असं मला तुम्हाला विचारायचं. नाही, एक गोष्ट महत्वाची, या आणीबाणीच्या मुळे आपली लोकशाही ही मजबूतच सुरुवातीपासून होतीच, परंतु त्याच्यामध्ये ही जास्त चांगल्या पद्धतीने तिला वाव मिळाला आणि तिला खूप व्यापक स्वरूप जे यायला पाहिजे, संविधान लोकांपर्यंत पोहोचलं आणि ते संविधान लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य मान्य करावं लागेल, मी असं थोडस धाडसाने असं म्हणतो की आजची ती जी आणीबाणी होती ही घोषित आणीबाणी होती आणि संसदेला साक्ष ठेवून चालणार होती, पण आज सर्वत्र आणीबाणी आहे आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने अतिशय विदारक स्वरूपातलं आणि छळवाद आणि द्वेष हा पसरवण्याचं काम सध्या केलं जात आहे. फरक एवढ्यासाठी मी करेन की ती आणीबाणी ज्या शासनाने पुकारली त्या 1977च्या जनता पार्टीच्या लाटेमध्ये त्या सरकारचा सपशेल पराभव झाला. त्यांना पाय उतर व्हावं लागले आणि ते पाय उतर व्हावं लागलं हे लोकशाहीच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट होती. पण पुढे काय झालं, पुढे ज्यांनी आणीबाणी लादली होती, आणीबाणी निवडणूक ज्यावेळेस झाली त्याच वेळेस त्या शासनाने आणीबाणी शिथिल पण केली होती आणि पराभव झाल्यावर ते आणीबाणी पूर्णपणे विड्रॉ करून आणीबाणी संपल्याचं घोषित केलं होतं. हे घोषित करताना इंदिरा गांधींनी देशाची माफी मागितलेली आहे. इंदिरा गांधींनी देशाची माफी मागून त्यांना देशाने माफ केलं हे आपल्या लक्षात येईल, ते लोकशाही मार्गाने. कारण पुढे ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे आपल्या मोरारजीभाईंच्या पंतप्रधान काळानंतर त्या निवडणुकांमध्ये जनतेने इंदिरा गांधींना भरघोस मताधिक्य देऊन निवडून दिला. हा सुद्धा लोकशाहीचाच विषय आहे. म्हणजे या गोष्टी विसरून चालणार नाही. आता त्यातले बारकावे जर म्हटले तर बारकावे खूप आहे, पण या देशाची माफी मागणं हा इंदिरा गांधींचा मोठेपणा होता आणि देशाने त्यांना माफ करणं हा लोकशाहीचा मोठेपणा होता. आणि म्हणून आजच्या परिस्थितीतल्या त्या इव्हेंट्स किंवा क्षण आणि याचे विचार करायला पाहिजे. तुम्ही कसं बघता या सगळे, म्हणजे शांताराम चव्हाणांनी जे सांगितलं, या 19 महिन्यामध्ये सगळ्या साहित्यिकांनी, सगळ्या पत्रकारांनी अगदी परखडपणे आणीबाणी असताना सुद्धा लिहून जनतेला जागृती केलेली. तो निर्भीडपणा आज दिसत नाही. म्हणजे लोकशाही चालू आहे, आणीबाणी नसताना सुद्धा आज दिसत नाही. मग माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता असं म्हणतो की बा आजही काही लोक म्हणतात याच्यापेक्षा आणीबाणी बरी होती, असं सर्वसामान्य लोक त्याला म्हणतात, कारण लोकांची कामं पण होतात वगैरे. परंतु त्या जागृतीमुळे आपली घटना काय आणि घटनेने काय अधिकार दिले हे सर्वश्रुत, म्हणजे अगदी प्रत्येक थराच्या माणसाला माहिती झाली आणि अधिक लोकशाही बळकट झाल्याचं एक साधन त्या सामर्थ्यातनं मिळालेलं आहे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. या परिकल्पनेने जी काही प्रकल्प होते त्या प्रकल्पांना गती पण त्यावेळेला मिळाली होती. यांनी सांगितलं की पंतप्रधानांनी चूक आपली मान्य केली आणि चूक मान्य केल्यानंतर तिने देशाची माफी मागितली. हा आपली संस्कृतीचा जो भाग आहे की काही चुकलं असेल तर स्वतःहून माफी मागणं, यामध्येच सगळं काही आपण त्यांना माफ करून टाकतो आणि त्या माफीचा परिणाम तिला त्या चांगल्या पद्धतीने पुढच्या इलेक्शन मध्ये त्या झाल्या, ते पुन्हा सत्तारूढ झाले. हा एक भाग असला तरी आणीबाणीने पुष्कळांना शिकवलेलं आहे कसं वागावं, काय करावं आणि नवीन काय करता येईल. या सगळे बंदिस्तपणाने उदरनिर्वाह कसे करता येईल, काय करता येईल याची पण त्याच्यातनं शिकवण मिळालेली आहे. हा एक त्याच्यातला. धन्यवाद. आणीबाणीची 50 वर्ष
या विषयावर शांताराम चव्हाण आणि मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आपली मतं व्यक्त केली. परंतु सगळ्यात महत्वाचं का घोषित ते अघोषित हा आणीबाणीचा 50 वर्षाचा कालखंड त्यांनी अत्यंत खुबीने आपल्या पुढे आणलेला आहे. लोकांनी ठरवायचं आहे की नेमकं काय झालंय. लोकशाही प्रगल्भ झाली, ती अधिक वृद्धिगत हो आणि ज्यांनी आणीबाणी लादली त्या इंदिरा गांधींचा सपशेल पराभव आणि त्यांनी माफी मागितल्यानंतर लोकांनी त्यांना पुन्हा डोक्यावर घेणं हा भारतीय लोकशाहीचा खरा आत्मा आहे. तो आज हरवला की काय असं दोघांच्या बोलण्यातून आलं. हा विषय आपण जनतेवर सोडूया. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.